नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललोय कन्याकुमारीला। कन्याकुमारी माहितीच आहे तुम्हाला, तमिळनाडू मध्ये येतं। आता आपण पनवेल वरून निघालो होतो। पनवेल वरून 12 ची ट्रेन होती, नेत्रावती एक्सप्रेस। त्या एक्सप्रेसचं नाव काय? नेत्रावती एक्सप्रेस। त्या ट्रेननी आम्ही चाललोय। आता आम्ही कुठे आलोय? गोवा क्रॉस करून केरळ मध्ये आलोय। केरळ मध्ये आलो आणि आता आमचं नेक्स्ट स्टेशन आहे तिरुवनंतपुरम। तिथे आम्ही स्टे करणार आणि मग सकाळी आम्ही पुढच्या मंदिराकडे जाणार। पद्मनाभम स्वामी यांचं मंदिर आहे, तिथे जाणार आहोत। ओके। त्याच्यानंतर तिथेच संध्याकाळी नंतर आमची ट्रेन आहे कन्याकुमारीसाठी। आमची ट्रिप अजून कुठं कुठं जाणार आहे ते मला पण माहिती नाही। जशी ट्रेन जाईल तसं आम्ही जात जाऊ। अशा प्रकारे आमची ट्रिप आहे। त्या प्रवासात काय काय होतं ते आम्ही तुम्हाला दाखवू। आणि जर आम्हाला कॅमेरा आतमध्ये न्यायला भेटला तर आम्ही आतमधीतली मंदिरं पण दाखवू कशी आहे ते। आणि तो मेन कुठला मंदिर, तो ज्याच्यात सोना भेटलं, ते 7 दरवाजे, पद्मनाभम मंदिर हा बघायला मेन म्हणजे आम्ही जाणारच आहे। आजच जाऊ, आज नाही जाता येणार ना, उद्या सकाळी आम्ही जाऊ तिथं। आणि तो दुसरा मेन म्हणजे तो पृथ्वी सूर्याचा गोला, सूर्य उगवताना कसा दिसतो तो पण बघणार आहे। तो गोल गोल दिसतो, लाल लाल एकदम। कन्याकुमारीचे काय दिसतं? एक एक लाईट पडत असं असू द्या का, आम्ही ते दाखवतो। मला तो सूर्याचा दाखवता नाही, धनुष्कोडीचा दाखवताना ते जेवढे भेटतील तेवढे स्पॉट आम्ही तुम्हाला दाखवू। त्याला आता आपण पुढे जाऊ। ट्रेन मध्येच आहेत आपण। अजून आम्हाला पोचायला संध्याकाळी 7:30 वगैरे असे वाजतील। म्हणजे किती तास होतात? अजून 10 तास। अजून 10 तास आहेत। म्हणजे काल आम्ही 12 वाजता बसलोय सकाळी, अजून म्हणजे आज आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचू। दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता। जाम कंटाळा आलाय बसून बसून। एक व्हिडिओ पण बनवलेले आम्ही, ती आम्ही तुम्हाला दाखवू आता थोड्या वेळात। कुठे चाललीस? कन्याकुमारी, उसको बताओ। हम जा रहे हैं, जाओ तुम, हम जा रहे भेटू सांग कन्याकुमारीला। कन्याकुमारी तू चालू झाली? चालू होते हे नको येऊस तू। अशा तऱ्हेने आता आम्ही तिरुवनंतपुरमला पोहोचलो फायनली। आता इथून नेक्स्ट स्टॉपला जाऊ, म्हणजे इथं आज वस्ती करणार आहोत। इथून बघू पुढे कुठे जायचं आहे तो। चला पुढे जाऊ। पनवेल वरून अनंतपुरमला पोहोचायला आम्हाला 30 तास लागले। जाम वेळ गेला, कंटाळा आलाय। आता इथं रूम घेऊ आणि राहू, आणि उद्या तो मंदिर बघायला जाऊ। पद्मनाभम असंच आहे ना नाव? हा, त्यांचं मंदिर बघायला जाऊ, भारी आहे। चला।